भारताकडून पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आलेला ही सगळ्यात मोठी बातमी। लाहोरवर आणि सियालकोटवर हल्ला करण्यात आलेला आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर या हल्ल्यानंतर पाकच्या लाहोरवर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, ही सगळ्यात मोठी बातमी। जोरदार प्रत्युत्तर भारताकडून सध्या पाकिस्तानला देण्यात आलेला आहे। भारताने सियालकोट आणि लाहोरवर हल्ला केला आणि त्यानंतर पाकने लगेचच लाहोर आणि सियालकोटला ब्लॅकआउट केलेला आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोख उत्तर दिलेलं आहे। तर एक मोठी बातमी आहे, अजित डोवाल यांची पंतप्रधान मोदींबरोबर बैठक सुरू आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। डोवाल देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अजित डोवाल यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक सध्या सुरू आहे। या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। तर भारताने सियालकोटवर हल्ला केलेला आहे, चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला भारताने दिलेलं आहे। लाहोरवर पण हल्ला केलेला आहे, मात्र लागलीच पाकिस्तानने यावेळी लाहोरमध्ये ब्लॅकआउट केलाय, सियालकोटमध्ये ब्लॅकआउट केलेला आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या कुरापती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला भारताने खरं तर हाणून पाडलेलं आहे आणि भारत कडून जबरदस्त प्रतिहल्ला जो आहे तो पाकिस्तानवर सध्या केला जातोय। भारताकडून पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आलेला आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। आता तिकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात झालेली आहे। भारताने मोठ्या प्रमाणात जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेला आहे। वेगवेगळ्या शहरावर हल्ला करण्यात आलाय, तर लाहोर आणि सियालकोटमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकआउट करण्यात आलाय, कारण भारताने लाहोर आणि सियालकोटवर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे लाहोरमध्येही मोठ्या प्रमाणात सायरनचा आवाज येतोय, कारण त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलाय। भारताने चोख प्रत्युत्तर देत जबरदस्त कामगिरी करत थेट लाहोर आणि यावेळी सियालकोटवर हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर लगेच दोन्ही शहरांवर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणात सायरनचा आवाज जो आहे तो घुमतोय, मात्र या ठिकाणी भारताने थेट लाहोर आणि सियालकोटवर उत्तर दिलेलं आहे आणि पाकला चोख प्रत्युत्तर सध्या भारताकडून दिलं जात आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पाकिस्तानी एअरफोर्स खरं तर तोंडावर पडलेलं आहे, कारण आधी पाकिस्तानी एअरफोर्स कडून जम्मू काश्मीरवर हल्ला करण्यात आलेला होता, मात्र या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर भारताने दिलेलं आहे। पाकिस्तानची 3 फायटर विमानं यावेळी भारताने हाणून पाडलेली आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत असल्याचं कळतंय, मात्र एकीकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरुवात झाली आहे। अजित डोवाल बैठकीला उपस्थित आहेत, तिन्ही दलाचे प्रमुख बैठकीला उपस्थित आहेत, राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी पाककडून गोळीबारही केला जातोय आणि त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर सध्या दिलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय। जम्मू विमानतळ, जम्मू रोड, जैसलमेर राजस्थान, भुज गुजरात, बिकानेर गुजरात आणि गुजरातमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला, मात्र इथं ड्रोन हल्ले जे झाले ते भारताकडून परतवण्यात आलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पाकिस्तानकडून जम्मू, पंजाब आणि राजस्थानवरही हल्ला झाला, मात्र हे हल्ले परतवून लावण्यात आलेत आणि भारताने आता थेट चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। थेट लाहोर आणि सियालकोटवर भारताने यावेळी हल्ला केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची आणि ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय। वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे, मात्र ब्लॅकआउटमध्येही पाककडून आलेले ड्रोन हल्ले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, मात्र हे सगळे हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत। भारतानं सडेतोड उत्तर पाकिस्तानला यावेळी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाकिस्तानच्या 8 मिसाईल्स यावेळी भारतानं हाणून पाडलेले आहेत। तर अनेक मिसाईल्स आणि अनेक ड्रोन यावेळी आकाशात नष्ट करण्यात आलेले आहेत। तर राजस्थानमध्ये पाकिस्तानचे 3 फायटर जेट विमानं जी आहेत ती नष्ट करण्यात आलेली आहे।